नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. तर मागील व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी 2.0 या वेबसाईटचा किंवा या पोर्टलचा पूर्ण ओव्हरव्ह्यू, इंटरफेस जे आहे त्याचा पूर्ण ओव्हरव्ह्यू आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण महाआयडी म्हणजे काय? महाआयडी का गरजेचं आहे? आणि ती कशी बनवायची याबाबतचा आपण पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरू करूयात. सुरुवातीला महाआयडी म्हणजे काय? तर महाआयडी म्हणजे एक युनिक डिजिटल आयडेंटिटी आहे. ती सिंगल साइन ऑन माध्यम आहे. याचा वापर करून आपण महाडीबीटी 2.0 वरील महाराष्ट्र शासनाच्या ज्या सर्व योजना आहेत त्याचा थेट लाभ घेऊ शकतो. म्हणजेच महाआयडी जेव्हा आपण क्रिएट करतो त्या दिवसापासून महाडीबीटी 2.0 वर ज्या योजनांचा आपण लाभ घेतलेला आहे त्या सर्व योजनांची माहिती ही त्या महाआयडीशी लिंक होऊन जाते. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाआयडी म्हणजे तुमचा युजरनेम, परमनंट युजरनेम. जसं मागील महाडीबीटी पोर्टलमध्ये आपण युजरनेम टाकूनच लॉग इन करत होतो, तसेच या महाडीबीटी 2.0 पोर्टलला आपल्याला महाआयडी टाकूनच लॉग इन करता येईल. आता महाआयडी काढणं गरजेचं का आहे किंवा महाआयडी काढणं गरजेचे आहे का? तर हो, कारण सध्या जरी शासनानं आपल्याला 2 ऑप्शन दिले असतील, लॉग इन विथ महाआयडी किंवा लॉग इन विदाऊट महाआयडी, तरी भविष्यात महाराष्ट्र शासन महाआयडी कंपल्सरी करू शकतो. जसे आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी कंपल्सरी केले आहेत तसे. त्यामुळे महाआयडी काढणे आपल्यासाठी कंपल्सरी आहे आणि ती महाआयडी आपण काढायची आहे आणि ती कुठेतरी सेव्ह करून ठेवायची आहे. कारण भविष्यात महाडीबीटी 2.0 वरील कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ती ॲज अ युजर नेम आपल्याला लागणार आहे. तर आता आपण हा महाआयडी किंवा ही महाआयडी कशी क्रिएट करायची ते बघूयात विथ लाईव्ह डेमो. तर सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला गुगलवर आपल्या महाडीबीटी 2.0 ची वेबसाईट टाकून घ्यायची आहे. तर मी टाकून घेतो mahadbt2.महाराष्ट्र.gov.in. जर ही वेबसाईट तुम्हाला माहीत नसेल तर आपली या व्हिडिओच्या बॉटम साईडला ती लिंक होत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वेबसाईट देऊन टाकेल. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसून येतो महाडीबीटी 2.0चा. तर आता आपल्याला महाआयडी क्रिएट करायची आहे. तर आपण सुरुवातीला नोंदणी करायची. नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन क्रिएट केल्याशिवाय आपल्याला महाआयडी जनरेट होत नाही. तर नोंदणी करावर आपण क्लिक करूयात. नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर आपल्याला महासारथी या वेबसाईटवर आपल्याला पाठवलं जाईल. तर तिथे आल्यानंतर आपल्याला दिसेल तुमचा महाआयडी तयार करा. तर आपण त्यावर आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जे डिक्लेरेशन आहे त्याला क्लिक करायचे आणि OTP पाठवा खाली दिसते त्याच्यावर क्लिक करायचे. तेव्हा आपल्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येऊन जातो. तो आलेला OTP आपल्याला या इंटरफेसवर भरून घ्यायचा आहे आणि भरल्यानंतर खाली सत्यापित करा म्हणून क्लिक करायचं आहे. OTP यायला 1-2 सेकंद उशीर होऊ शकतो, त्यामुळं वेट करायचं आहे मिनिमम 1 मिनिट. त्यानंतर आपल्याला हा इंटरफेस येईल की आपली पूर्ण संमती आहे का? आपला जो डाटा आहे तो पूर्ण डाटा महासारथीला देण्याची संमती आहे का? याबाबत आपल्याला घोषणा आणि जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला सांगितले जाईल की आपल्याला केव्हा प्रवेशाची वारंवारता लागणार आहे, आपल्या आधारनं काय काय करणार आहेत, ते प्रमाणीकरण करण्यासाठी ओळख करणार आहेत किंवा कशासाठी वापरणार ते पूर्ण डिटेल दिलेलं आहे. ते वाचून खाली डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आणि स्वीकृती करायची आणि पुढे जायचं. त्यानंतर आपल्याला आपली आधारला लिंक असलेली बरीच माहिती ऑटोफिल झालेली दिसेल. आता इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपला मोबाईल नंबर. मोबाईल नंबर हा आधारला नोंदणीकृत किंवा लिंक असलेलाच टाकून घ्यायचा आणि ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे, परंतु टाकून घ्यायची. जो आपला ईमेल आय डी आहे तोही भरून घ्यायचा. बाकी खाली आलेली माहिती किंवा ऑटोफिल झालेली माहिती बरोबर आहे का ते एकदा क्रॉस चेक करून घ्यायची. ती माहिती जर बरोबर असेल तर एकदा खात्री करून घ्यायची आणि खात्री झाल्यानंतर खाली कॅप्चा फिलअप करून घ्यायचा.
कॅप्चा फिलअप झाल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकलेला आहे त्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर OTP जातो. आता OTP जाण्यासाठी 1 ते 1.5 मिनिट ही वेळ लागू शकतो, त्यामुळं पॅनिक व्हायचं नाही. OTP 100% येतो. तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बरोबर असेल तर OTP येतो. आलेला OTP इथे भरून घ्यायचा. सुरुवातीला मोबाईल नंबरवर आलेला OTP भरून घ्यायचा, त्यानंतर ईमेलला आलेला OTP भरून घ्यायचा. हे दोन्ही OTP भरून खाली सबमिट करायचे. सबमिट झाल्यानंतर आपल्याला असा नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा इंटरफेस येऊन जातो. आता यावर तुम्हाला दिसून जाईल की आपली नोंदणी ही पूर्ण झाली, परंतु आपण जो डाटा दिलाय तो डाटा किंवा माहिती गोळा करण्याचं काम हे प्रगतीपथावर असं मेन्शन करून येते. त्यासाठी त्यांना 24 तासांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर आपली प्रोफाईल ही क्रिएट होऊन जाते. आता आपण जी काही KYC केले किंवा आपण जी माहिती क्रिएट केली त्याबाबतचा मोबाईलवर मेसेज येऊन जातो. हे अशा प्रकारे मोबाईलवर पण मेसेज येऊन जातो. तर ही आपली प्रोसेस MAHA-ID क्रिएट करण्याची होती. आता जो काय MAHA-ID क्रिएट होईल तो 24 तासानंतर आपल्याला परत एकदा रजिस्टर मोबाईल नंबरवर आणि आपण जो ईमेल आय डी दिलाय त्या ईमेल आय डीवर येऊन जातो आणि त्याचा वापर करून आपण MAHA-DBT 2.0 वर लॉग इन करू शकतो. आता लॉग इन करायची प्रोसेस MAHA-ID क्रिएट झाल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये विथ MAHA-ID आणि विदाऊट MAHA-ID दोन्ही प्रकारे लॉग इन करून दाखवेल आणि लॉग इन करून एक स्कॉलरशिपचा फॉर्म किंवा एक अर्ज व्यवस्थितरित्या पूर्णपणे फिलअप करून दाखवेल. त्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसली जाईल. तर अशा प्रकारे आपण MAHA-ID क्रिएट केलेली आहे. तरी आपण सर्वांनी अशा प्रकारे MAHA-ID क्रिएट करून घ्यावी आणि 21 तारखेनंतर पोर्टल सुरू झाल्यानंतर MAHA-IDचा वापर करून अर्ज भरून द्यावा. अर्ज कसा भरायचा याचा पूर्ण व्हिडिओ विथ लाईव्ह डेमो आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि जर काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा. आपण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करूया. थँक्यू.